नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि स्वामी समर्थ भक्त परिवारांनो. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि छोटासा मनाला विचार करायला लावणारा आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे प्रत्येक भक्ताने जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोक खूप पूजा करतात, जप करतात, देवळात जातात, पण तरीही त्यांना स्वामी महाराजांची कृपा का मिळत नाही? तर याचं साधं कारण आहे, काही चुका अशा असतात ज्या आपण रोज नकळत करत असतो आणि त्या चुका आपल्याला स्वामीपासून दूर नेतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे, आयुष्यात असे 5 प्रकारची लोक आहेत ज्यांना स्वामी समर्थ महाराज कधीच पावत नाही आणि हे पूर्णपणे सत्य आहे. म्हणूनच मनापासून ऐका आणि स्वतःमध्ये बदल करायचा निर्धार करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी समर्थ महाराज कृपा करतात. चला तर मग सुरुवात करूया आणि पाहूया पहिली प्रकार कोणता आहे. पहिला प्रकार आहे नकारात्मक बोलणारे आणि सतत दोष देणारे लोक. माझ्या भगिनींनो, काही लोकांना सवयच असते, ते नेहमी तक्रार करत असतात. घरात काही झालं तर दोष, दुसऱ्याच्या कामात अडथळा आला तर दोष परिस्थितीला आणि नशिबाला देतात, पण कधीच स्वतःकडे बघत नाही. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, मन शुद्ध असेल तर कृपा मिळते, पण जर मनात सतत नकारात्मक विचार असतील, इतरांविषयी वाईट भावना असतील, तर त्या मनात स्वामी कसे राहणार? एक छोटी गोष्ट सांगते. एक भक्त स्वामींच्या दर्शनाला गेला, पण जाताना तो रस्त्यात सतत कुरकुर करत होता, हा रस्ता वाईट आहे, हे लोक वाईट आहेत, मला त्रास देत आहेत. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे सांगितलं, तुझ्या मनातच विष भरलं आहे, मग माझी कृपा तुला कशी मिळेल? म्हणून जर आपण सतत तक्रार करत बसलो तर स्वामी आपल्याला कधीच पावत नाही. यासाठी छोटा उपाय आजपासून एक ठरवा, कुठल्याही परिस्थितीत वाईट बोलायचं नाही आणि रोज सकाळी स्वामींचं नाव घेताना मनात एकच विचार ठेवा की सकारात्मक आहे, माझं मन शांत आहे. आता दुसरा प्रकार आहे लोभी आणि फक्त पैशामागे धावणारी लोक. माझ्या भगिनींनो, आजच्या काळात सगळ्यांना पैसा हवा आहे, हे चुकीचं नाही, पण फक्त पैशासाठी देवाकडे जाणं ही मोठी चूक आहे. स्वामी समर्थ भक्ती पाहतात, भावना पाहतात, लोभ नाही. एक व्यापारी स्वामींकडे गेला आणि म्हणाला, मला खूप पैसा हवा आहे, मला श्रीमंत करा. स्वामींनी त्याला हसून सांगितलं, आधी लोभ सोड, मग माझ्याकडे ये. पण तो व्यापारी लोभ सोडू शकला नाही आणि त्याला कधीच स्वामींची कृपा मिळाली नाही. आपणही कधी कधी असंच करतो, फक्त मागतो पण देवाला काही देत नाही, प्रेम देत नाही, श्रद्धा देत नाही. म्हणून आजपासून एक बदल करा. स्वामींकडे काही मागायचं असेल तर आधी कृतज्ञता व्यक्त करा आणि रोज किमान 1 माळ जप करा. मन शांत होईल आणि लोभ आपोआप कमी होईल. आता तिसरा प्रकार आहे क्रोधी आणि पटकन रागवणारी लोक. माझ्या भगिनींनो, राग हा आपल्याला आयुष्यातील सगळ्यात मोठा शत्रू आहे. राग आला की आपण काय बोलतो, काय करतो हे आपल्यालाच कळत नाही आणि नंतर पश्चाताप होतो. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे राग आहे तिथे शांतता नसते आणि जिथे शांतता नाही तिथे कृपा कधी येणार नाही. एकदा फक्त भक्त खूप रागात स्वामींकडे म्हणाला, तुम्ही माझी मदत का करत नाही? स्वामींनी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त डोळे मिटले आणि काही वेळात तो भक्त शांत झाला. पण त्याचा राग जर कायम राहिला तर कृपा कधीच मिळणार नाही. म्हणून आजपासून एक छोटा सराव करा. राग आला की लगेच उत्तर देऊ नका, 2 मिनिटे शांत बसा, मनात स्वामींचे नाव घ्या, तुम्हाला फरक जाणवेल. आता चौथा प्रकार आहे अहंकार आणि स्वतःला मोठं समजणारी लोक. माझ्या भगिनींनो, अहंकार हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. काही लोकांना थोडं ज्ञान मिळालं की ते स्वतःला खूप मोठं समजायला लागतात, इतरांना कमी लेखतात. स्वामी समर्थांना अहंकार अजिबात आवडत नाही, कारण जिथे अहंकार आहे तिथे भक्ती राहत नाही. एक विद्वान स्वामींकडे आला आणि म्हणाला, मला सगळं माहीत आहे, मी खूप मोठा आहे. स्वामींनी त्याला शांतपणे सांगितलं, आधी नम्रता शिक, मग माझ्याकडे ये. पण त्याने ऐकलं नाही आणि तो रिकाम्या हाताने परत गेला. आपणही नकळत कधी कधी असंच वागतो. म्हणून आजपासून एक ठरवा, प्रत्येकाला आदर घ्या, नम्र राहा आणि मनात कधीच मी मोठा आहे असा विचार नका आणू. आता 5वा आणि शेवटचा प्रकार आहे आळशी आणि कर्म न करणारी लोक. माझ्या भगिनींनो, फक्त प्रार्थना करून काही होत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, कर्म करा आणि मग माझ्यावर विश्वास ठेवा. एक भक्त स्वामींकडे आला आणि म्हणाला, तुम्ही सगळं करा, मला काही करायचं नाही. स्वामींनी त्याला सांगितलं, आधी तू उठ आणि काम कर,
पण तो आळशीच राहिला आणि त्याचं आयुष्य तसंच राहिलं. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. रोज एक चांगलं काम करा, घरात मदत करा, कुणाला मदत करा आणि प्रत्येक काम करताना स्वामींचं नाव घ्या. मित्रांनो, आता एकदा थांबा आणि स्वतःला विचारा, तुम्ही या 5 प्रकारापैकी कोणत्या प्रकारात येता. जर काही चूक असेल तर आजपासून बदल करा, कारण स्वामींची कृपा मिळवणं कठीण नाही, फक्त मन शुद्ध असायला हवं. चला आता थोडक्यात सारांश पाहूया. नकारात्मक बोलणारे, लोभी, क्रोधी, अहंकारी आणि आळशी हे 5 प्रकारे स्वामींपासून दूर राहतात आणि उपाय एकच आहे, मन शुद्ध ठेवा, नम्र राहा, मेहनत करा आणि रोज श्रद्धेने जप करा. श्री स्वामी समर्थाय नमः. मित्रांनो, आता एक खूप खास आणि मनाला स्पर्श करणारा भाग ऐका. दिंडोरी प्रणीत जिवंत संत गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शिकवणीबद्दल माझ्या भगिनींनो आणि स्वामी समर्थांनो, आजही दिंडोरीत बसून ते स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहेत आणि हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडत आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दात अनुभव आहे आणि प्रत्येक शिकवणी स्वामींची शक्ती आहे. गुरु माऊली नेहमी एक गोष्ट सांगतात, जर स्वामींची खरी कृपा हवी असेल तर मन पूर्ण स्वच्छ ठेवा, मनात कोणताही द्वेष नका ठेवू. एक सुंदर प्रसंग सांगते. एक भक्त होता, त्याच्या आयुष्यात एक शत्रू होता आणि तो सतत त्याच्यावर राग धरून होता, बदला घ्यायला विचार करत होता. तेव्हा तो गुरु माऊलीकडे गेला आणि विचारलं, मला शांत मिळेल का? गुरु माऊली शांतपणे म्हणाले, बदला घेऊ नको, श्रम कर आणि स्वामींचं नाव घे. सुरुवातीला त्या भक्ताला खूप कठीण वाटलं, पण त्याने मनापासून प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीला माफ केलं. काही दिवसांनी काय झालं माहीत आहे? तो शत्रू त्याचा चांगला मित्र बनला. त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर झाल्या. म्हणूनच माझ्या भगिनींनो, आजपासून एक ठरवा, कोणाबद्दलही मनात राग किंवा द्वेष ठेवायचा नाही, कारण जिथे क्षमा असते तिथे स्वामींची कृपा उतरते. आणि आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही कधी गुरु माऊलींच्या दर्शनाला दिंडोरीतला गेलात का? जर गेला नसाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव. आता दुसरी खूप महत्त्वाची शिकवण नाही का गुरु माऊली सांगतात, भक्ती म्हणजे फक्त एक दिवसाची गोष्ट नाही, ती रोजची साधना आहे. ते स्वतः रोज करतात आणि त्याची कृपा आता आपल्याला नकळत जाणवत असते. दुसरीकडे रोज पहाटे उठून 108 वेळा जप करा आणि जप करताना जो आळस आहे तो आपोआप निघून जातो, त्याला पावत नाहीत. आणि एक सुंदर उदाहरण आहे. एक व्यक्ती आठवड्यातून एकदा जप करत होता. त्याला काहीच अनुभव येत नव्हता. तो निराश झाला आणि गुरुमाऊलींकडे गेला आणि त्याने एकच सांगितलं, रोज थोडासा जप कर आणि मनापासून कर. त्या व्यक्तीने रोज जप सुरू केला आणि काही महिन्यातच त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाला. नोकरीत प्रमोशन मिळालं, घरात शांतता आली, आत्मविश्वास वाढला आणि नकारात्मक ऊर्जा घरातून दूर झाली. म्हणूनच माझ्या भगिनींनो, सातत्य खूप महत्त्वाचं आहे. रोज थोडा वेळ काढा आणि स्वामींचं नाव घ्या. चला आपण सगळे मिळून आता मनापासून जप करूया. डोळे बंद करा आणि म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा जप तुमच्या मनाला शांत करेल आणि स्वामींची कृपा जवळ येईल. आणि एकदा तरी दिंडोरीला जाऊन गुरु माऊलींचं दर्शन घ्या. तिथली ऊर्जा वेगळीच आहे. तिथे गेल्यावर मन आपोआप शांत होतं आणि तीव्रता वाढते. आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या स्वामी समर्थ भक्तांपर्यंत नक्की शेअर करा, ज्यांच्याकडून या 5 चुका होत असतील. आणि तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाय नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.